समाजात कधीच भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणे हेच आपलं कर्तव्य. आमदार अभिजित पाटील यांचं माढ्यातल्या इफ्तार पार्टीत वक्तव्य. आमदार अभिजित पाटील यांच्या वतीने माढा येथे इफ्तार पार्टीचं आयोजन. सध्या परिस्थितीत सामाजिक गढूळपणा वाढत चाललेला असून हे वातावरण चांगलं होण्यासाठी प्रत्येकाने शांत राहणे गरजेचे असल्याचं मत आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केलं. माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन आमदार अभिजित पाटील संपर्क कार्यालय माढा येथे करण्यात आलं होतं. माणुसकीने वागणे हाच खरा धर्म असून ईश्वर अल्लाह यांनी एक शिकवण दिलेली आहे. त्यांच्या विचारावर आपण चालले पाहिजे असे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं. रमजान सणासाठी 1.5 कोटी लिटर भेसळयुक्त दूध विक्री करणारे विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याची माहिती अभिजित पाटील यांनी दिली. निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज भक्कमपणे पाठीमागे उभा राहिल्याने मतदान आशीर्वाद रूपी मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकत आहे. भरघोस निधी देऊन विकास कामे करण्यासाठी मी कायम कटिबद्ध असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलंय. गेल्या अनेक वर्षांमध्ये सण येतात जातात, परंतु कधीच लोकप्रतिनिधींनी आमच्या समाजासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केली नसल्याची खंत त्यांना वाटली. परंतु आता नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन करून सर्वांना एकत्र केलंय. त्यामुळे समाजात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. यावेळी नगरसेवक शहाजी साठे, राजाभाऊ चौरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनंतराव कानडे, भाऊसाहेब देशमुख, शंभूराजे साठे, आबासाहेब साठे, संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे, बागुल बागवान, बशीर अत्तार, मुजीब तांबोळी, जहीर मनेर, फारुख शेख, इसाक कुशेरी, शरीफ कुशेरी, जितू जमदाडे, वायजी भोसले, अभिजित साठे, अभिजित उबाळे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. रेल्वे गाड्यांना थांबण्यासाठी प्रयत्नशील. माढा रेल्वे स्थानकावर जास्तीत जास्त रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा व सुखसुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील असून या माढा स्टेशन ठिकाणाहून मी स्वतः मुंबईकडे प्रवास करत असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं.